सो एक लाईक सपोज आयडीच तुमची लिस्ट आहे राईट. 12, 23, suppose 44, then 63, and suppose invalid IDs is like ABC. Okay, and then again valid ID is 56. Then another 43. Okay, another okay. 78. Okay, so त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, ओनली व्हॅलिड आयडीज लाईक जे काही व्हॅलिड आयडीज म्हणजे न्यूमरिकच्या व्हॅल्यूज आहेत त्या आपल्याला प्रोसेस करायच्या किंवा डेटाबेस मध्ये स्टोअर करायच्या. आणि ज्या कॅरेक्टर्स नाहीत लाईक स्ट्रिंग्स आहेत, लाईक आयडी मध्ये ज्या काही स्ट्रिंग आलेल्या आहेत इनव्हॅलिड जंक व्हॅल्यू आलेल्या आहेत त्या आपल्याला स्टोअर नाही करायच्या. अशी आपली रिक्वायरमेंट आहे. ओके, सो ही लिस्ट प्रोसेस करायची आणि त्या लिस्ट मध्ये ज्या काही आयडीज आहेत त्या आपल्याला डेटाबेस मध्ये स्टोअर करायचे. ओके, सो डेटा स्ट्रक्चर्स मधून ट्रॅव्हल करण्यासाठी आपल्याला फॉर लूप यूज करावं लागेल. ओके, सो फॉर सपोज इलेमेंट इन आयडी, राईट, इलेमेंट इन द लिस्ट और लाईक लिस्टचं नाव काय आयडी आहे. ओके, सो आपल्याला काय करायचं आता, चेक करायचंय की बाबा ही जी काही एलिमेंट्स आहेत ते न्यूमरिकच आहेत का नाहीत. ओके, न्यूमरिक असतील तरच आपण प्रोसेस करणार आहे, अदरवाईज आपण प्रोसेस नाही करणार. ओके, सो चेक म्हणजे काय, कंडिशन लाईक इफ कंडिशन आहे, इफ एल्स यूज करावं लागेल. सो इफ, सो आय टी और आपण इलेमेंट नाव दिलेलं आहे, इलेमेंट इज न्यूमरिक. ओके, इज न्यूमरिक आपण चेक करू, असेल तर आपण हे डेटाबेस मध्ये प्रोसेस करणार आहे. ओके, सो आय डी इज लाईक इलेमेंट, आय डी इज इलेमेंट इन प्रोसेसिंग. ओके, डॉट फॉर्मॅट आपल्याला इथे काय द्यायला येईल. ओके, जर ही आय डी नसेल लाईक न्यूमरिक नसेल तर आपण काय करणार आहे, जस्ट तो लूप स्किप करणार आहे. ओके, कंटिन्यू करू शकतो आणि दॅट्स इट, लाईक प्रिंट. थँक्यू. ओके, तर ह्या केसमध्ये काय येईल आउटपुट कोणाला सांगता येईल? जस्ट ट्राय. लाईक आता मी काय केलं, लाईक इलेमेंट इन आय डी, इलेमेंट इज न्यूमरिक, अँड देन जर न्यूमरिक असेल तरच आपण तो प्रोसेसिंगला नेणार आहे, अदरवाईज कंटिन्यू केलेलं आहे. ओके, सो कंटिन्यू काय करतं, तो एक इटरेशन स्किप करतं, राईट. एक इटरेशन स्किप करतं म्हणजे जेव्हा ही कंडिशन फॉल्स होईल, एलिमेंट न्यूमरिक नसेल तर काय होईल, कंडिशन फॉल्स करेल आणि तो कंटिन्यू करेल. कंटिन्यू करेल म्हणजे काय, हा हा इटरेशन स्किप करेल आणि नेक्स्ट इटरेशनला जाईल. लाईक ASDNL ला स्किप करेल आणि तो नेक्स्ट ABSA ला जाईल. ABSA ला पण ते न्यूमरिक आहे का नाहीये, ते स्किप करेल आणि JDNK ला जाईल. त्याच्यानंतर मग 56 न्यूमरिक आहे का, हो, मग तो 56 ला प्रोसेस करेल. ओके, ठीक आहे. सो 56 ला तो प्रोसेस करेल म्हणजे काय, पहिल्यांदा हे 12, 23, 53 प्रोसेस होतील. जेव्हा ADS ASD आणि येईल त्यावेळेस तो स्किप करेल. सो आता कोणाला सांगता येईल काय आउटपुट येईल? हॅलो, बोला, लाईक समजलं नाही परत सांगतो. ओके, सो पहिल्यांदा आला 12, इलेमेंट काय 12 आहे. ओके, 12 न्यूमरिक आहे का, येस. सो हा काय करेल, प्रिंट म्हणजे आयडी प्रोसेस करेल म्हणून आपल्याला मेसेज देतोय. ओके, एल्स पार्ट मध्ये जाणार नाही कारण कंडिशन ट्रू झाली. परत नेक्स्ट इलेमेंटला येईल 23, 23 न्यूमरिक आहे का, येस, 23 इज प्रोसेसिंग. 63 पर्यंत सेम होईल. लाईक ASDNL ला काय होईल, ASDNL इज न्यूमरिक, कंडिशन फॉल्स होईल. तो मग आपल्याला
फॉल्स झाल्यामुळे काय होईल, एल्स पार्ट मध्ये येईल आणि तो कंटिन्यू म्हणतोय. कंटिन्यूला काय होईल, कंटिन्यूला लूप ब्रेक होत नाही, तर काय होईल, कंटिन्यूला तो पर्टिक्युलर इटरेशन लाईक जे ह्या लूप मध्ये आलाय तेवढा इटरेशन स्किप होतो आणि तो नेक्स्ट ला जाईल. मग एबीएसए परत फॉल्स होईल, कंटिन्यू होईल. जेडीएन केला परत फॉल्स होईल, कंटिन्यू होईल. आणि त्याच्यानंतर 56 न्यूमरिक आहे, सो प्रोसेसिंग होईल. ओके, सो आउटपुट काय येईल, 12 is ID is 12 in processing, ID 23 is except these strings, all the IDs will be processing, like integer IDs will be processing. Okay, ह्याच्यामध्ये एक एरर आहे, लाईक ह्या प्रोग्राम मध्ये एक एरर आहे, लाईक आय रन दिस आणि कोणाला एरर सांगता येईल किंवा रिझॉल्व्ह करता येईल तर सांगा मला. ओके, सो हा एरर आलाय, काय म्हणते, ele डॉट इज न्यूमरिक. ओके, सो attribute एरर आहे, integer object has no attribute is न्यूमरिक. सो हा एरर कसा रिमूव्ह करा. हॅलो श्रीशैल्य, हा एरर आलाय, काय म्हणताय, इंटिजर ऑब्जेक्ट हॅज नो अट्रिब्यूट इज न्यूमरिक. म्हणजे इंटिजर साठी, लाईक आता 12 आला, काय इंटिजर आहे, इंटिजर साठी इज न्यूमरिक ही मेथड नाहीये म्हणतोय. तर आपल्याला काय करावं लागेल, टाइप कास्टिंग करावं लागेल. सो ह्या एलिमेंटला आपल्याला काय करावं लागेल, स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करावं लागेल. कसं करणार, टाइप कास्ट युझिंग str. ओके, आता प्रॉपर प्रोसेसिंग होईल. ठीक आहे, आयडी इज 12 इन प्रोसेसिंग, आयडी इज 23 इन प्रोसेसिंग. ओके, पूर्ण लाईक जे इनव्हॅलिड होते, ओके, ते आपण ते इटरेशन स्किप केलेलं आहे, दॅट इज द यूज ऑफ कंटिन्यू. ओके, आता ह्या सिमिलर प्रोग्राम जर मी ब्रेक यूज करून केला, ओके, सिमिलर प्रोग्राम मी काय केला, ब्रेक यूज केला, तर काय होईल, ब्रेकचा यूज काय सांगितलं होतं, ब्रेक आपल्याला लूपच्या बाहेरच आणतो डायरेक्ट. ओके, ब्रेक काय करेल, आपल्याला लूपच्या बाहेर आणतो. ओके, कंटिन्यू काय करत होता, एक इटरेशन रिमूव्ह करत होता, बट ब्रेक काय करेल, लूपच्या बाहेर आणेल. तर ह्या केस मध्ये काय होईल, 12 23 53 63 जेव्हा ह्या पार्टला येईल, ए च्या पार्टला येईल, त्यावेळेस काय होईल, एल्स कंडिशन मध्ये जाईल, तो ब्रेक करेल आणि ब्रेक केल्यामुळे काय होईल, तो लूपच्या बाहेर येईल. म्हणजे काय, डायरेक्टली थँक्यू प्रिंट होईल, 56 43 आणि 78 प्रोसेसिंग करणार नाही. ओके, ठीक आहे, आयडी 12 23 53 63. ओके, त्या ज्यावेळेस कंडिशन फॉल्स झाली, डायरेक्टली त्यांनी ब्रेक केलं आणि बाहेर आला. पूर्ण बाकी बाकी लिस्ट हे केलं का, चेक केली का, नाही. ब्रेक तुम्हाला काय करेल, डायरेक्टली जेव्हा एखादी कंडिशन मेट होते, तुम्हाला जर ती कंडिशन मेट झाल्यानंतर लूपच्या बाहेर यायचं असेल, तर त्यावेळेस तुम्हाला ब्रेक यूज करावा. ओके, क्लिअर आहे, सर्वांना समजले, येस नो तरी बोला, नाही समजलं परत एकदा सांगा, काहीतरी. हॅलो, ओके, ठीक आहे. सो आपण आतापर्यंत काय बघितलं, फॉर लूप बघितलं. ओके, फॉर लूप मध्ये काय आपण कशावर प्रोसेस करतोय, लाईक रेंज बी बघितलं, रेंज मध्ये काय दिलं होतं आपण, ग्रुप ऑफ एलिमेंट्स लाईक 1 to 10. ओके, 1 to 10 आणि स्टेप दिली होती, किंवा लिस्ट मधले एलिमेंट, ओके, किंवा टपल मधले एलिमेंट, किंवा डिक्शनरी मधले एलिमेंट. ओके, सो फॉर लूप काय होतोय, आपण फॉर लूप कशासाठी यूज करतोय, बेसिकली डेटा स्ट्रक्चर वर यूज करतोय. ओके, डेटा स्ट्रक्चर वर यूज करतोय. ओके, फॉर लूप आपण कशावर यूज करतोय, डेटा स्ट्रक्चर, और सिमिलरली वी कॅन से लाईक वी यूज फॉर लूप फॉर प्रोसेसिंग ग्रुप ऑफ एलिमेंट्स. ओके, ग्रुप ऑफ एलिमेंट्स. ओके, इथं आपण म्हणजे फॉर लूपच्या वेळेस कुठली कंडिशन दिली आहे का, ट्रू अँड फॉल्स ची, नाही. आपण काय करतो, सिम्पली फॉर लूप जे काही ग्रुप आहेत, लाईक लिस्ट असेल, रेंज असेल, किंवा टपल असेल,
किंवा डिक्शनरी असेल त्या ग्रुपवर आपण फॉर लूप यूज करतोय. ओके, सो फॉर लूप इज बेसिकली युज्ड फॉर डेटा स्ट्रक्चर आणि लाईक बेसिकली इट्स यूज फॉर प्रोसेसिंग ग्रुप ऑफ एलिमेंट्स. ओके, सो त्याच्यामुळे ह्याला फॉर लूपला काय म्हणता येईल आपल्याला, ग्रुप बेस्ड लूप. ओके, फॉर लूपलाच आपण काय म्हणणार आहोत, ग्रुप बेस्ड लूप. ओके, जेव्हा आपल्याला ग्रुप प्रोसेस करायचा असतो त्यावेळेस आपण फॉर लूप यूज करणार. ओके, बट आता आपल्याला काय करायचं की सपोज फाईल्स येत आहेत. ओके, किंवा लाईव्ह स्ट्रीम सुरू आहे. ओके, लाईव्ह स्ट्रीम सुरू आहे. ओके, आणि लाईव्ह स्ट्रीम मधून डेटा येतोय आपल्याला. ओके, मल्टिपल डेटा येतोय. ओके, मल्टिपल डेटा येतोय. ओके, सो ती लाईव्ह स्ट्रीम एंड कधी होईल ते आपल्याला माहिती नाही. लाईव्ह स्ट्रीमचा एंड माहिती नाही. लाईक लाईव्ह स्ट्रीम म्हणजे काय, कंटिन्युअली कोणीतरी शिकवतंय, कोणीतरी किंवा मॅच सुरू आहे, तिथून आपल्याला डेटा येतोय आणि तो डेटा आपल्याला प्रोसेस करायचा आहे. ओके, सो एंड माहिती नाही, बट कंडिशन माहिती आहे की जेव्हा लाईव्ह मॅच कोणीतरी मॅच जिंकेल किंवा स्पीकर थकेल किंवा स्पीकर ब्रेक घेईल, त्यावेळेस आपल्याला तो लूप किंवा ती काय जे काही प्रोसेसिंग करतोय आपण ती बंद करायची. तर त्या केसमध्ये लाईक कंडिशन आहे, लाईक राईट, कंडिशन लाईक कंडिशन काय की लाईक वेन वेन क्रिकेट match is closed, we will not process the data, process scorecard. ओके, असं लाईक म्हणजे ते एक कंडिशन आहे, जेव्हा कोणीतरी मॅच जिंकेल किंवा मॅच क्लोज होईल त्यावेळेस आपण काय करणार, जो जे काही हे दिलेलं आहे, स्कोर कार्ड दिलेलं आहे, स्कोर कार्ड प्रोसेसिंग करतोय आपण, ती प्रोसेसिंग नाही करणार. दॅट इज वॉट लाईक डिपेंडिंग ऑन द कंडिशन आपल्याला कंटिन्युअली एखादी प्रोसेस करायची. ओके, डिपेंडिंग अपॉन द कंडिशन आपल्याला कंटिन्युअली एक स्टेट ब्लॉक ऑफ द कोड एक्झिक्यूट करायचं. तर त्या वेळेस आपण व्हाईल लूप यूज करतो. ओके, मोस्ट ऑफ द टाइम आपण काय डेटा स्ट्रक्चर वरलाच डेटा प्रोसेस करत असतो, बट एखाद्या वेळेस आपल्याला काय होऊ शकतं, काहीतरी कंडिशन आहे, डिपेंडिंग ऑन दॅट कंडिशन ओनली आपल्याला डेटा प्रोसेसिंग करायचं असेल तर त्यावेळेस आपल्याला व्हाईल लूप यूज करावं लागतं. ओके, सो व्हाईल लूपला काय म्हणतात, कंडिशनल और लाईक कंडिशन बेस्ड लूप. ओके, व्हाईल लूपला काय म्हणणार आपण, कंडिशन बेस्ड लूप. ओके, सो आता ह्याचा सिंटॅक्स कसा आहे व्हाईल लूपचा, सिंटॅक्स कसा असेल, तर व्हाईल एक कंडिशन असेल. ओके, व्हाईल एक कंडिशन आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे काही स्टेटमेंट आहेत आपल्याला एक्झिक्यूट करायचे. ओके, स्टेटमेंट 1, स्टेटमेंट 2, ओके, स्टेटमेंट 3 अँड सो ऑन. ओके, जेवढे काही स्टेटमेंट आहेत ते जोपर्यंत कंडिशन ट्रू आहे. ओके, जोपर्यंत कंडिशन, ही कंडिशन काय असेल, ओके, तर ऑल द स्टेटमेंट्स will be executed until condition is true. ओके, हे पूर्ण स्टेटमेंट कधीपर्यंत एक्झिक्यूट होतील, जोपर्यंत कंडिशन ट्रू आहे. ओके, सो दॅट इज व्हॉट व्हाईल लूप विल डू. ओके, क्लिअर आहे. फॉर लूप काय डेटा स्ट्रक्चर वर काम करतं. ओके, फॉर लूप काय करेल, डेटा स्ट्रक्चर वर काम करेल. जेव्हा आपल्याकडे फिक्स ग्रुप ऑफ एलिमेंट्स असतील, लाईक 100 ग्रुप ऑफ एलिमेंट्स आहेत, त्या ग्रुप ऑफ एलिमेंट्सला आपल्याला प्रोसेस करायचं, त्यावेळेस आपण फॉर लूप यूज करतो. ओके, बट जर एखादी कंडिशन आहे, लाईक जोपर्यंत सर्व स्टुडंट जॉईन करत नाहीत तोपर्यंत क्लास स्टार्ट नाही करायचा, ही काही कंडिशन आहे. सो तोपर्यंत आपण काय एक्झिक्युशन करत राहणार किंवा काहीतरी वेट करत राहणार. ओके, जोपर्यंत व्हॅलिड फाईल येत नाही, ओके, डेटाबेस प्रोसेसिंग साठी, तोपर्यंत आपण वेट करायचं आहे. ओके, सो दॅट वेट वी कॅन गिव्ह अंडर द व्हाईल कंडिशन. ओके, सो फॉर एक्झाम्पल आता हे झालं थेरॉटिकल पार्ट, लाईक प्रॅक्टिकली आणखी क्लिअर होईल. सपोज मला 1 to 10 नंबर्स प्रिंट करायचे. ओके,
लाईक सिंपल प्रोग्राम घेऊ पहिल्यांदा प्रिंट 1 to 10 नंबर्स. ओके, सो पहिल्यांदा एक मी इंटिजर घेतला आय इज इक्वल टू 1. ओके, सो आय इज इक्वल टू 1. ठीक आहे, आता कंडिशन लिहावं लागेल आपल्याला पहिल्यांदा व्हाईल आय लेस दॅन इक्वल टू 10. ओके, जेव्हा आता हे व्हाईल आय लेस दॅन इक्वल टू 10 ही कंडिशन लिहिली मी. ठीक आहे, 1 लेस दॅन इक्वल टू 10 कंडिशन काय ट्रू आहे. ओके, सो मी काय करणार प्रिंट आय करणार. ओके, प्रिंट काय करणार आय. बट जर मी आता आय प्रिंट करतोय खरं आहे, बट जर आय ला मी वाढवलं नाही की आय ला इन्क्रीमेंट केलं नाही 1 नी 2 नी किंवा 3 नी, तर ते काय आय 1च राहील आणि हा लूप इनफायनाईट टाइम एक्झिक्यूट होईल. लाईक कंटिन्यू एक्झिक्यूटच होत राहणार, स्टॉपच नाही होणार. ओके, सो लूप ब्रेक करण्यासाठी मला काय करावं लागेल, आय ला 1 नी वाढवावं लागेल. सो दॅट लाईक आपण सिक्वेन्सने प्रिंट करू, लाईक प्रिंट 1 to 10 करतोय, सो त्याच्यासाठी मी काय केलं आय ला 1 नी वाढवलं. ओके, आयला काय केलं एक ने वाढवलं, त्यालाच काय म्हणतात इन्क्रीमेंट म्हणतात. ओके, सो आउटपुट काय येईल आता 1 to 10. पहिल्यांदा काय होईल आय आय इज इक्वल टू 1 आहे, 1 लेस दॅन ऑर इक्वल टू 10 कंडिशन ट्रू आहे. प्रिंट आय लाईक आय प्रिंट होईल 1 प्रिंट होईल. त्याच्यानंतर आय प्लस 1 लाईक आय इज इक्वल टू आय प्लस 1, सो आय 2 होईल. 2 लेस दॅन 10 कंडिशन ट्रू आहे, प्रिंट 2 होईल. परत आय मध्ये एक ऍड होईल 3 होईल. 3 लेस दॅन 10 कंडिशन ट्रू आहे, प्रिंट 3 होईल. सो ऑन 10 पर्यंत काय होईल 10 लेस दॅन ऑर इक्वल टू 10 इक्वल टू आहे, त्याच्यामुळे काय होईल कंडिशन ट्रू होईल. ओके, प्रिंट 10 होईल. आता काय होईल आय इज इक्वल टू 11 होईल एक ऍड केल्यानंतर. 11 लेस दॅन ऑर इक्वल टू 10 कंडिशन फॉल्स होईल, त्याच्यामुळं आय प्रिंट नाही होणार. ओके, आणि तो लूपच्या बाहेर येईल. ओके, सो लूपच्या बाहेर येण्यासाठी मी एक सपोज लूपच्या बाहेर आल्यानंतर एक प्रिंट एक सिम्पली थँक्यू टाकलं. ओके, सो लेट्स रन दिस. सो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि बाहेर आल्यानंतर थँक्यू. ओके, सो एका लाईनला येण्यासाठी आपण काय करू शकतो अँड इज इक्वल टू अँड लेट्स रन नाव 1 2 3 4 5 आणि लूपच्या बाहेर आल्यानंतर हे थँक्यू प्रिंट करतो. क्लिअर आहे व्हाईल लूप. ठीक आहे, हॅलो, व्हाईल लूप क्लिअर आहे. ओके, सो नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ आपण प्रिंट 1 to 100 इवन नंबर्स. ओके, सिम्पली काय करायचे तुम्हाला 1 to 100 मधले इवन नंबर्स प्रिंट करायचे. ओके, कसं करता येईल इवन नंबर्स. सो इवन नंबरच्या मध्ये काय असतं लाईक इवन नंबर कोणते आहेत, इट विल स्टार्ट विथ 2 4. ओके, आणि लाईक कंटिन्यू पाहिजे असेल तर आपण एक ऍड केला होता, बट आपल्याला दोन नंबर लाईक 4 मायनस 2 काय येतं 2 येतं. सो 2 ऍड केल्यानंतर नेक्स्ट इवन नंबर येतो. ओके, सो आता आपला स्टार्ट कुठून होईल, आय इज इक्वल टू काय असेल 2 असेल. राईट, आय इज इक्वल टू काय असेल 2 असेल, आणि कुठपर्यंत करायचे आपल्याला 100 पर्यंत करायचे. सो ही एंड कंडिशन काय 100. ओके, सो इथे मी काय करणार व्हाईल आय लेस दॅन ऑर इक्वल टू 100. राईट, त्याच्यानंतर प्रिंट आय. ओके, आणि त्याच्यानंतर आय आपल्याला एक ने वाढवावं लागेल का दोन ने, ह्यावेळेस दोन ने वाढवावं लागेल, कारण आपल्याला जो इवन नंबर पाहिजे तो कधी येतो आफ्टर 2 लाईक ऍडिंग द 2 येतो. ओके, त्याच्यानंतर लूपच्या बाहेर आल्यानंतर आपण काय करू शकतो प्रिंट ऍड करू completed. ओके, सो लेट्स रन. सो 1 to 100 पर्यंत पूर्ण इवन नंबर प्रिंट झाले, 2 4 6 8 10 आणि 100 पर्यंत. ओके, सो ह्याला परत मला
ठीक आहे. आता एक लिस्ट घेऊ आपण. ठीक आहे. आता सपोज एक लिस्ट घेतली. P is equal to 12, 14, 32, 96. ओके. ही माझी लिस्ट आहे. ओके. सो माझी रिक्वायरमेंट आहे की डिसाइड इफ लिस्ट इज एम्प्टी और नॉट. ओके. लिस्ट एम्प्टी आहे का नाही हे डिसाइड करायचं मला. ओके. कोणाला सांगता येईल, काय करता येईल? थिंक लिस्ट एम्प्टी आहे का नाही हे कसं डिसाइड करणार? आपण शिकलेले कन्सेप्ट आहेत ते यूज करून, लिस्टच्या कोणती मेथड यूज करून, आहे का आपल्याला कोणती मेथड लिस्ट एम्प्टी आहे का नाही डिसाइड करण्यासाठी? काही सुचतंय? हॅलो, एनी आयडिया? ऋत्विक, शिवानी? लिस्ट एम्प्टी आहे का नाही हे कसं डिसाइड करणार मी? हे आता आपल्याला डोळ्याने दिसतंय, बट कम्प्युटरला कसं सांगता येईल लिस्ट एम्प्टी आहे का नाही? एक हिंट देतो. एलियन ऑफ पी जर केलं तर काय येईल? 4 येत आहे. ओके. सो एलियन फंक्शन यूज करून करू शकतो का बघा? स्पेशल हा, कसं? राईट राईट. इफ एल्स पण कसं यूज करणार? आता लेंथ 4 येते. ओके. जर एम्प्टी असेल तर काय येईल? 0 येईल. राईट. एम्प्टी लिस्ट असेल तर लेंथ काय येईल? 0. मग काय करावं लागेल आपल्याला? काय इफ एल्स यूज करावं लागेल? सांगा. हा, like if length is 0 then list is empty, else it's not empty. और असं म्हणू शकतो, जर लेंथ जर ग्रेटर दॅन 0 असेल तर लिस्ट एम्प्टी नाहीये. राईट. म्हणजे इथं जर एक जर इलेमेंट असेल तर लेंथ काय असेल? ग्रेटर दॅन 0 असेल. ओके. सो लिस्ट मध्ये एक जर इलेमेंट असेल तर लेंथ काय? ग्रेटर दॅन 0 आहे. सो 1 येतं. ओके. सो लिस्ट ची लेंथ जर ग्रेटर दॅन 0 असेल तर ती लिस्ट एम्प्टी नाहीये, अदरवाइज इट्स एम्प्टी. तर सिम्पली आपल्याला ते प्रोग्रामॅटिकली कसं लिहिता येईल? इफ एलियन ऑफ लिस्ट, लाईक पी इज आवर लिस्ट, ग्रेटर दॅन 0, तर आपण काय सांगणार? प्रिंट करणार लिस्ट इज नॉट एम्प्टी. ओके. एल्स आपण प्रिंट करू शकतो लिस्ट इज एम्प्टी. ओके. लिस्ट इज एम्प्टी. ठीक आहे. सो आता लिस्ट मध्ये एकच एलिमेंट आहे, लिस्ट एम्प्टी आहे का? तर लिस्ट इज नॉट एम्प्टी. सपोज मी ह्याला एम्प्टी केलं, लाईक लिस्ट मध्ये काहीच नाहीये. सो आता काय? लिस्ट इज एम्प्टी. ओके. 12, 14, 16, 86 असं टाकल्यानंतर लिस्ट इज नॉट एम्प्टी. ठीक आहे. हा एक लाईक झाला आपला वे. ओके. म्हणजे दिस इज लाईक वन वे, बट
प्रोग्रामर हा हे यूज नाही करत. ओके, ते डायरेक्टली काय करतात, इफ, ओके, इफ जर तुम्ही डायरेक्टली पी म्हणलं, ओके, सपोज हे इफ पी, ओके, तर ते सांगतं एमटी असेल तर फॉल्स देतं आणि एमटी नसेल तर ट्रू देतं. ओके, सो इफ पी म्हणलं फक्त तर ते सांगेल की जर एमटी नसेल तर हे सांगेल की म्हणजे ट्रू येतं. पी इफ पी कोलन दिलं तर एमटी नसेल तर ते सांगतं इट्स नॉट एमटी म्हणजे ट्रू येतं. ओके, लिस्ट इज नॉट एम्प्टी. इफ पी काय येईल, ट्रू येईल. म्हणजे इफच्या पुढे काय असते, ट्रू अँड फॉल्स ची कंडिशन असते. जेव्हा मी इफ फक्त पी म्हणेल तेव्हा सांगेल की जर लिस्ट एम्प्टी नसेल तर हे सांगेल इट्स नॉट एम्प्टी. ओके, सो लिस्ट इज नॉट एम्प्टी एल्स आपण काय म्हणतो, प्रिंट लिस्ट इज एम्प्टी. ओके, सो बऱ्याच ठिकाणी हे यूज होतं, लाईक बऱ्याच वेळेस डेव्हलपर्सनी काय केलेलं असतं, इफ पी आणि त्याच्यानंतर प्रोसेसिंग म्हणजे ऍक्शन्स केलेले असतात. त्याचा मिनिंग काय, जर लिस्ट किंवा जो काही डेटा स्ट्रक्चर आहे तो एम्प्टी नाहीये तरच प्रोसेसिंग करा. ह्याचा मिनिंग काय, इफ म्हणजे काय, हे ट्रू कधी येईल, तो एम्प्टी नसेल तर. ओके, लेट सी, लिस्ट इज नॉट एम्प्टी हे सांगते काय, इफ पी हा हे पी च्या खाल्लं स्टेटमेंट एक्झिक्यूट झालं म्हणजे काय, हे इथं काय ट्रू किंवा फॉल्स, ट्रू आलं. ओके, फॉल्स जर आला असतं तर लिस्ट इज एम्प्टी इकडे गेला असता एल्स पार्टला. फॉर एक्झाम्पल मी इथं जर त्याला एम्प्टी केलं, ओके, तर काय होईल, लिस्ट इज एम्प्टी. ओके, सो जेव्हा हे फक्त पी कोलन देतो आपण त्याचा मिनिंग काय, इट विल रिटर्न बुलियन व्हॅल्यू ट्रू ऑर फॉल्स. ओके, काय जर डेटा स्ट्रक्चर एम्प्टी नसेल तर ट्रू रिटर्न करेल आणि डेटा स्ट्रक्चर एम्प्टी असेल तर फॉल्स रिटर्न. ओके, समजला हा कन्सेप्ट? हॅलो, समजलाय? येस, नो, परत सांगा. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर सपोज माझ्याकडे असे रेकॉर्ड्स आहेत. ओके, मी जेसन फाईल मधून किंवा सीएसव्ही फाईल मधून असे रेकॉर्ड्स लिस्ट मध्ये घेतले. ओके, 12 राज बीबीए, त्याच्यानंतर एम्प्लॉय आय डी 34, 34 नेम दीपक अँड सपोज डेटा इंजिनियर. ओके, त्यानंतर 45 आणि डेटा सायंटिस्ट. ओके, हे माझ्याकडे रेकॉर्ड आहेत. ओके, आता मला काय करायचं, हे रेकॉर्ड ह्या लिस्ट मधून डिलीट करायचे आणि डेटाबेस मध्ये स्टोअर करायचे. ओके, लाईक ही लिस्ट मी काय केलेलं आहे, माझा सिनेरिओ काय की मी हा जेसन फाईल मधून हा डेटा फेच केला. ओके, ह्या फॉर्मॅट मध्ये लिस्ट मध्ये आणि हा ही लिस्ट मला आता डेटाबेस मध्ये स्टोअर करायचं आहे. अलॉंग विथ दॅट ही लिस्ट एम्प्टी पण झाली पाहिजे. ओके, अलॉंग विथ दॅट लिस्ट एम्प्टी पण झाली पाहिजे. ओके, सो एक एक रेकॉर्ड डिलीट करायचा प्रत्येक वेळेस आणि तो डेटाबेस मध्ये स्टोअर करायचा. ही माझी रिक्वायरमेंट. ओके, कसं करता येईल, ठीक आहे. तर सिम्पली मला काय पहिल्यांदा चेक करेल मी की व्हाईल जे काही रेकॉर्ड आहेत ते एम्प्टी आहेत का नाहीत. ओके, एक रेकॉर्ड जे काही रेकॉर्ड आहे ते एम्प्टी आहे का नाही, लाईक जे काही डेटा घेतलेला आहे तो एम्प्टी आहे का नाही. तो कसा करणार, मी डायरेक्टली इथं सांगितलं ई पी, तर व्हाईल रेकॉर्ड हा काय सांगेल मला, जर एम्प्टी नसेल तर ट्रू सांगेल, एम्प्टी असेल तर फॉल्स सांगेल. ओके, सो व्हाईल रेकॉर्ड. आता मी काय केलं मग, रेकॉर्ड सपोज पॉप करू म्हणजे रेकॉर्ड डिलीट साठी मी काय केलं, रेकॉर्ड डॉट पॉप. ओके, सो हा काय करतो, मला एक रेकॉर्ड काढून देईल लिस्ट मध्ये
आणि ह्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर होईल, रेकॉर्ड डिलीट व्हेरिएबल मध्ये स्टोअर होईल. ओके. आणि सिम्पली मला मग त्याच्यावर प्रोसेसिंग करायचं. मी काय करणार, प्रिंट. ओके. प्रोसेसिंग रेकॉर्ड. ओके. प्रोसेसिंग रेकॉर्ड आणि डॉट फॉर्मॅट. ओके. सो पॉप काय करतं, एक एक एलिमेंट रिमूव्ह करतं आणि ह्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करतं, लाईक रिटर्न करतं, आपल्याला रिमूव्ह करून रिटर्न करतं. रिटर्न केलेली व्हॅल्यू आपण ह्या रेकॉर्ड डिलीट मध्ये स्टोअर केली. ओके. सो लेट्स सी ह्याने काय केलं मग. एक एक आपल्याला रिमूव्ह करून दिलं आणि आपण ते रेकॉर्ड प्रोसेस करतोय. प्रोसेसिंग रेकॉर्ड 45 राणी डेटा सायंटिस्ट, 34 दीपक डेटा इंजिनियर आणि त्याच्यानंतर 12 राज DBA. ओके. अशा पद्धतीने आपण एक एक डिलीट केला आणि डेटाबेस मध्ये स्टोअर केला. ओके. सो पॉप केल्यामुळे जेव्हा आता जर मी लिस्ट प्रिंट केली तर काय येईल, शेवटी ती लिस्ट एम्प्टी झाली असेल. ओके. तर हे बघा शेवटी एम्प्टी झाली, त्याच्यामुळं आपण बाहेर आलो. राईट. अदरवाईज जर एम्प्टी झाली नसती तर इन्फायनाईट टाइम लूप चालला असता. ओके. ऍट द एंड काय झाली, लिस्ट लाईक एक एक एलिमेंट पॉप केल्यामुळं ऍट द एंड लिस्ट एम्प्टी झाली. ठीक आहे. समजले. ठीक आहे. सो एक आता मला एक असं मॉड्यूल बनवायचंय की आय विल टेक इनपुट्स like suppose A and B from user. Okay. I will do addition of A and B. A and B. Okay. I will ask user, do you want to continue addition? If user say yes, if user says yes, then again I will take input and do addition. Okay. Till user says till user says till user says नो. ओके. सो माझी रिक्वायरमेंट काय, मी एक ऍडिशनचं मॉडेल बनवतोय. ओके. त्या मॉडेल मध्ये युजर कडून मी ए आणि बी चे इनपुट घेणार, त्याची ऍडिशन करणार, त्याची ऍडिशन प्रिंट करणार. ओके. परत मी युजरला विचारतोय की बाबा तुला कंटिन्यू करायचे का, तो एस किंवा नो सांगेल. ओके. एस किंवा नो सांगेल, जर त्यांनी एस सांगितलं तर मी कंटिन्यू करणार, नो सांगितलं तर मी स्टॉप करणार. ओके. सो हे माझी रिक्वायरमेंट आहे. ओके. क्लिअर आहे. सो मी काय करणार, मल्टिपल टाइम एक्झिक्यूट करायचे आणि कंडिशन युजर सांगणार येस किंवा नो, त्याच्यामुळे मी काय लूप यूज करणार. बट ग्रुप ऑफ एलिमेंट्स आहेत का, नाहीये. सो त्यासाठी मला व्हाईलच यूज करावं लागेल. व्हाईल मी डायरेक्टली ट्रू कंडिशन घेतली. ओके. व्हाईल ट्रू. मग युजर कडून आपल्याला इनपुट घ्यायचे, ए इज इक्वल टू ओके इनपुट मी सांगितलं एंटर व्हॅल्यू फॉर ए. ओके. सो आता इनपुट काय करतं, इंटिजर मध्येच व्हॅल्यू घेतं, त्याला आपल्याला टाइप कन्वर्ट करावं लागेल इंटिजर मध्ये. ओके. त्याच्यानंतर सिमिलरली मी हे कोड कॉपी करू शकतो आणि ह्याला सांगितलं बी. राईट. एंटर व्हॅल्यू ऑफ बी. राईट. इनपुट घेतले दोन
आता हे ट्रू असल्यामुळे हे मल्टिपल टाइम एक्झिक्यूट होणार. जोपर्यंत ही कंडिशन आपण फॉल्स नाही करत तोपर्यंत हा कंडिशन म्हणजे हे लूप एक्झिक्यूट होत राहणार. ओके. सो आपल्याला आता ऍडिशन करायचे. सी इज इक्वल टू ए प्लस बी. ओके. आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये प्रिंट करू की ऍडिशन ऑफ ए अँड बी इज सी डॉट फॉर्मॅट ए कॉमा बी कॉमा सी. ओके. त्याच्यानंतर आपल्याला परत युजरला विचारावं लागेल चॉईस. ओके. की इनपुट डू यू want to continue do you want to continue. ओके. त्याला सांगणार आपण एंटर येस और नो. ठीक आहे. एंटर येस और नो. ठीक आहे. जर चॉईस त्यांनी इफ चॉईस इज इक्वल टू जर त्यांनी चॉईस नो दिली. ओके. जर चॉईस त्यांनी नो दिली तर आपण काय करणार प्रिंट थँक यू फॉर विजिटिंग. आणि सपोज आपण डायरेक्टली त्याला ब्रेक करून टाकू. लूपच्या बाहेर येण्यासाठी ब्रेक केलं. ओके. सो आता हा प्रोग्राम रन होईल का एरर येईल कोणाला सांगते. रन होईल का एरर येईल. काही एरर आहे का या प्रोग्राम मध्ये नीट बघा. ए एक व्हॅल्यू घेतली, बी व्हॅल्यू घेतली, त्यांची ऍडिशन केली, फॉर्मॅट यूज करून प्रिंट केलं, चॉईस घेतलं येस ऑर नो. ओके. चॉईस कंपॅरिझन केलं. राईट. इथे चॉईस आपण कंपॅरिझन केली आणि त्याच्यानंतर ब्रेक केलं. सो इज देर एनी एरर. व्यवस्थित बघा. एरर आहे का काही. व्हाईल ट्रू ए बी सी घेतलं, प्रिंट केलं, चॉईस घेतली, इथे चॉईस कंपॅरिझन केली आणि त्याच्यानंतर आपण ब्रेक केलं. काही एरर आहे का. हे चॉईस व्हेरिएबल आहे. ओके. आणि दुसरा काही एरर दिसतोय का लाईक हे चॉईस आणि हे नो आपण कम्पेअर करतोय. राईट. तर एरर काय येईल मला इथं ह्या लाईनला एरर येऊ शकतो का. बोला. आता झालेलं आहे की 1 महिना झाला आपल्याला. दिस इज द लास्ट थिंग. बेसिक मधली लास्ट थिंग आहे. पुढे आता आपल्याला फंक्शन शिकायचे आहेत. फाईल हँडलिंग फंक्शन एक्सेप्शन हँडलिंग. सो इथं तुम्हाला एरर काय येईल समजतोय का. हॅलो चंद्रकांत. हे कंपॅरिझन बरोबर आहे का. श्रीशल्य ऋत्विक. हे मी जे कंपॅरिझन केलेलं आहे शिवानी. चॉईस इज इक्वल टू नो. बोलता का झोपलात. हॅलो. मोहिनी. इज वापरतात का. बेसिक एरर आहे. इज का वापरतोय. लाईक हे दोन स्ट्रिंग इक्वल आहेत का नाही हे चेक करतोय. चॉईस तर व्हेरिएबल आहे. ओके. हा नो काय आहे. ठीक आहे. जर मी हा रन केला तर काय म्हणेल एंटर व्हॅल्यू ऑफ ए. ठीक आहे. मी 12 टाकली. त्यानंतर एंटर व्हॅल्यू ऑफ बी 12 टाकली. राईट. ऍडिशन ऑफ 12 अँड 12 इज 24. करेक्ट आहे. चॉईस एंटर येस ऑर नो. ठीक आहे. मी एस एंटर केलं. ओके. तर तुम्हाला एरर देईल
काय म्हणतोय? प्रिंट ऍडिशन. ओके. इफ चॉईस इज नो, तर काय म्हणते? नेम एरर, नेम नो इज नॉट डिफाईन्ड. ओके. जर स्ट्रिंग असेल तर आपल्याला काय करावं लागते? ते कोटेशन मध्ये ठेवावं लागते. राईट. तुम्ही कुणीच प्रॅक्टिस करत नाहीये, अदरवाईज तुम्हाला लगेच कळालं असतं की सर ही नो जे आहे ते डिफाईन्ड नाहीये, आपल्याला कोटेशन मध्ये ठेवावं लागतं, तरच ते एरर देणार. इथं सांगते नेम नो इज नॉट डिफाईन्ड, म्हणजे नो काय आहे त्याला माहितीच नाहीये, कारण आपण ते व्हेरिएबल लाईक जर इंटिजर असतं तर चालून गेलं असतं. ओके. बट स्ट्रिंग दिलेली आहे, स्ट्रिंग काय असली पाहिजे? कोटेशन मध्येच असली पाहिजे. ओके. सो त्याच्यामुळे ह्यांनी सांगितलं नेम नो इज नॉट डिफाईन्ड, आणि एरर दिलं त्यांनी आपल्याला. ओके. मीच प्रोग्राम करतोय, तुम्ही काही करतच नाहीये घरी. ठीक आहे. 12, 12, 12, addition of 12 and 12 is 24. Do you want to continue? Enter yes or no. मी yes म्हणलं, परत तो विचारेल 12, 34. Do you want to continue? मी नो म्हणलं, तो बाहेर येईल. थँक्यू फॉर विजिटिंग. ओके. ठीक आहे. समजले? ठीक आहे. आता सिमिलरली एक एटीएम चं पिन व्हॅलिडेशनचं आपण करू. ओके. करेक्ट पिन. जर एटीएम चा युजर रॉंग पिन टाकतोय, लाईक एटीएम मध्ये काय होतं, रॉंग पिन एंटर केलं तर ते काय म्हणतं, एंटर व्हॅलिड पिन, एरर मेसेज देतं आपल्याला. ठीक आहे. परत रॉंग टाकलं ते परत ते म्हणतं एंटर व्हॅलिड. ओके. 3 अटेम्प्ट झाले, त्याच्यानंतर ते काय म्हणतं, कार्ड इज लॉक्ड. राईट. सांगते कार्ड इज लॉक्ड. किंवा जर सेकंड अटेम्प्टला तुम्ही करेक्ट टाकलं तर लॉग इन सक्सेसफुल म्हणतं, और लाईक तुम्हाला बॅलन्स दिसतं. ओके. तुम्हाला बॅलन्स दिसतं किंवा पुढलं ऑप्शन देतात, विथड्रॉ करायचं काय करायचं. लाईक खूप दिवस झाले एटीएम यूज नाही केलं, बट रॉंग पिन टाकलं ते विचारतं एंटर व्हॅलिड पिन. 3 अटेम्प्ट झाले रॉंगचे तर ते आपल्याला लॉक करतं. ओके. सो बेसिक पहिल्यांदा आपण क्रिएट करू. ओके. करेक्ट पिन, आपण सपोज करेक्ट पिन आपला आहे 1 2 3 4. ओके. आणि सपोज एक पिन घेतला आपण, पिन इज इक्वल टू 0 घेतला सपोज, एक जस्ट डिफाईन करून ठेवला पिन. ओके. आता आपल्याला चेक करायचंय की पिन आणि जे काही आपण पिन एंटर करणार आहे आणि जो काही पिन आहे करेक्ट आहे, जर दोन्ही सेम असतील तरच सक्सेसफुल लॉग इन होईल. राईट. आपण काय करणार, मग कंडिशन लावणार व्हाईल. ओके. पिन. ओके. नॉट इक्वल टू करेक्ट पिन. ओके. करेक्ट अंडरस्कोर पिन. जर हे दोन इक्वल नसतील, पिन आणि करेक्ट पिन इक्वल नसतील, तर आपण परत युजरला विचारणार की पिन तुम्ही जे काही टाकताय, ओके, की सपोज इनपुट घेऊ आपण, इनपुट एंटर पिन. ओके. एंटर पिन आणि आपण इंटिजर मध्ये कन्वर्ट करू. ओके. आणि सपोज करेक्ट पिन टाकला त्यांनी तर मेसेज डिस्प्ले करू लॉग इन सक्सेस. ओके. सो काय केलं इथं, एक पिन घेतला आपण. ओके. आपला करेक्ट पिन 1 2 3 4 आहे. ठीक आहे. एक पिन नावाचा व्हेरिएबल 0 घेतला. जर हे इक्वल नसेल तर आपण युजरला विचारणार की बाबा करेक्ट पिन टाक. ओके. त्यांनी परत रॉंग टाकला, परत विचारणार करेक्ट पिन टाक. परत रॉंग टाकला, परत विचारणार करेक्ट पिन टाक, एंटर पिन टाक. ओके. सो लेट्स रन. आता काय म्हणतो, एंटर पिन. सपोज मी 1 2 3 4 1 2 3 टाकला. ओके. परत तो काय म्हणणार 1 2 करे एंटर पिन. ओके. परत इनकरेक्टच टाकला मी, परत म्हणणार तो एंटर पिन. ओके. करेक्ट टाकला, त्याच्यानंतर तो मला सांगणार लॉग इन सक्सेस.
ओके, हा झाला सिंपल प्रोग्राम, लाईक करेक्ट मल्टिपल टाइम तुम्हाला पिन एंटर करून घ्यायचा आहे. ओके, बट नेक्स्ट कंडिशन, लाईक ही तर मल्टिपल टाइम्स तुम्हाला करेक्ट पिन एंटर करेपर्यंत तुम्हाला युजरला एंटर पिनच दाखवायचा आहे. तर त्यावेळेस हा कोड झाला. बट आता काय सांगितलंय आपल्याला, जर 3 वेळेस अटेम्प्ट केला, ओके, 3 वेळेस जर अटेम्प्ट केला, तर कार्ड लॉक करून टाकायचे आपल्याला. अदरवाईज विदिन द 3 अटेम्प्ट असेल तर आपल्याला लॉग इन सक्सेसफुल करायचं आहे. ओके, सो मग आपल्याला काय करावं लागेल, लाईक अटेम्प्ट नावाचा एक व्हेरिएबल घेऊ आपण, अटेम्प्ट इज इक्वल टू 0 त्याच्यामध्ये टाकू. ओके, व्हाईल अटेम्प्ट पिन. ओके, तर काय होईल, अटेम्प्ट जर पहिल्यांदा त्यांनी इनकरेक्ट टाकलं तर अटेम्प्ट इज इक्वल टू, सॉरी, अटेम्प्ट प्लस इज इक्वल टू 1, म्हणजे एकदा मी अटेम्प्ट वाढवला. ओके, हे असं 3 वेळेस झालं. इफ अटेम्प्ट इज इक्वल टू 3, तर त्यावेळेस मी काय सांगणार, प्रिंट कार्ड लॉक. ओके, चला रन करून बघू आता. काय केलंय, एक टेम्पररी व्हेरिएबल घेतला अटेम्प्ट आणि त्याला सांगितलं की जेवढ्या वेळेस तो पिन टाकतोय तो काउंट कर. काउंट करण्यासाठी काय, पहिल्या वेळेस टाकलं 1 ने वाढवलं, दुसऱ्या वेळेस टाकलं 2 ने वाढवलं, तिसऱ्या वेळेस टाकलं 3 ने वाढवलं. जर 3 झाले, 3 अटेम्प्ट झाले रॉंग पिनचे, तर कार्ड लॉक करून टाकलं. ओके, सो लेट्स रन. फर्स्ट टाइम मी टाकला एंटर पिन 12, ठीक आहे. परत 12 टाकलं, रॉंग झालं. 2 3 टाकलं, रॉंग झालं. तर काय झालं, कार्ड लॉक झालं. ओके, पण लूपच्या बाहेर आलं का, नाही आलं. मग लूपच्या बाहेर येण्यासाठी मला काय करावं लागेल, इथं ब्रेक यूज करावं लागेल, राईट. ब्रेक क्लिक केल्यानंतर काय होतं, तो लूपच्या बाहेर येतं. ओके, सो लेट्स रन. ओके, लेट्स रन. आता मी परत केलं 12 12 12, काय झालं, कार्ड लॉक लॉग इन सक्सेस. आता दोन्ही झालं, लाईक कार्ड लॉकचं पण लॉजिक झालं आणि कार्ड सक्सेस पण लॉग लॉग इन सक्सेस पण झालं. आता हे चुकीचं आहे, लाईक मला जस्ट चेक करायचं की बाबा कार्ड लॉक झालं पाहिजे, अदरवाईज सक्सेसफुल लॉग इन झालं पाहिजे. ओके, सो मग मला काय करावं लागेल, हे जे काही अटेम्प्ट आहे ह्याच्या लूपच्या बाहेर ठेवावं लागेल. ओके, सो कसं करता येईल मला, मग त्याला मी बाहेर काढलं. ओके, आणि त्याच्यानंतर इकडे घेतलं, त्याला बाहेर काढलं. इफ अटेम्प्ट इज इक्वल टू 3, कार्ड लॉक, एल्स एल्स टाकलं मी, प्रिंट सक्सेस, सक्सेस. ओके, ठीक आहे. सो आता मी काय केलं, लाईक चेक केले किंवा 3 अटेम्प्ट झाले. ओके, तर मी तर काय करणार, 3 अटेम्प्ट झाले. इफ ब्रॅकेटची गरज नाही. इफ जर अटेम्प्ट 3 झाले तर सिम्पली फक्त ब्रेक करणार, लूपच्या बाहेर येणार. ओके, बाकी काही नाही करणार. आणि इथं खाली येऊन चेक करणार, जर अटेम्प्ट 3 असेल तर कार्ड लॉक करा. जर विदाउट अटेम्प्ट 3 होता तो बाहेर आला असेल तर लॉग इन सक्सेस म्हणून. ओके, सो लेट्स रन. ओके, सपोज 12 टाकलं मी, परत 12 टाकलं, तिसरा अटेम्प्ट आहे माझा रॉंग पिन टाकायचा 12, तर तो काय म्हणेल, कार्ड लॉक लॉग इन सक्सेस नाही झालं. ओके, परत मी केलं, पहिल्यांदा रॉंग टाकला, परत तो म्हणला एंटर. आता करेक्ट टाकला 1 2 3 4 करेक्ट, तो बाहेर आला लॉकच्या आणि लॉग इन सक्सेस. ओके, सो जो काही प्रॉब्लेम होता, मी पहिल्यांदा एक छोटा सिंपल लाईक मल्टिपल टाइम कसं पिन घेईल ते बघितलं. युझिंग व्हाईल लूप वी हॅव डेव्हलप मल्टिपल टाइम रॉंग पिन घ्यायचं. ओके, त्याच्यानंतर रॉंग पिन 3च वेळेस अलाउड करायचं होतं. तर 3 वेळेस नंतर आपण काय, ब्रेक घेतला आणि खाली लॉजिक चेक केलं की बाबा अटेम्प्ट जर 3 झाले असतील, ओके, तर कार्ड लॉक करा. रॉंग रॉंग पिनचे 3 लॉक असतील, कार्ड लॉक करा. जर 3 पेक्षा कमी असतील तर लॉग इन सक्सेसफुल करा. ओके, समजलं. तर
असेच सिंपल सिंपल प्रॉब्लेम येतील, तुम्हाला सॉल्व्ह करावं लागतील. लाइक रिअल टाइम मध्ये पण पायथॉन मध्ये सिंपल सिंपलच असे प्रॉब्लेम्स असतात. डायरेक्टली तुम्हाला चॅट जीपीटी वर कोड भेटून जाईल, फक्त तो कोड कुठं चिटकवायचा आहे तो समजला पाहिजे. ओके, काही डाऊट? व्हाईल लूप सुद्धा संपला आपला आता. ओके, सो आपण काय बघितलं पहिल्यांदा? रूल्स ऑफ अट्रिब्यूट्स नेमिंग, राईट? म्हणजे नेमिंगचे रूल बघितले होते. त्याच्यानंतर डेटा स्ट्रक्चर बघितले, डेटा टाइप्स बघितले, डेटा टाइप्स अँड डेटा स्ट्रक्चर, राईट? त्याच्यानंतर इफ सॉरी ऑपरेटर्स बघितले. ओके, त्याच्यानंतर इफ एल्स, राईट? इफ एल्स लॅडर, नेस्टेड इफ एल्स. ओके, त्याच्यानंतर फॉर लूप मध्ये सुद्धा इफ एल्स यूज केला आपण, फॉर लूप विथ इफ एल्स. ओके, फॉर लूप ऑन लिस्ट, टपल, डिक्शनरी, त्याच्यानंतर व्हाईल लूप. ओके, सो एवढं लाईक हे काय व्हेरी बेसिक, लाईक कोणत्याही प्रोग्रामिंग मध्ये हे कन्सेप्ट असतील. ओके, थोडं सिंटॅक्स वेगळा असेल. ओके, जावा मध्ये पण हे कन्सेप्ट आहेत. ओके, पण सिंटॅक्स वेगळा आहे. ओके, हे बेसिक झालं. आता हे सर्व यूज करून आपल्याला एक फंक्शन्स बनवायचे. नेक्स्ट आता जे आपलं असेल ते फंक्शन डेव्हलप करायचे. ओके, सो मला अभ्यास दिसत नाहीये. ओके, मी तुम्हाला लाईक प्रोग्राम्स देतो, एवढे प्रोग्राम प्रत्येकाने करा, राईट? हे ठीक आहे. आणि प्रत्येकाने मला पाठवाच, लाईक सॅटर्डेला मी ह्या वेळेस इंटरव्ह्यू घेणार आहे, लाईक स्क्रीन शेअर करून प्रोग्राम लिहायला लावणार आहे. प्रत्येकाला कॉल करेल, स्क्रीन शेअर करायला लावेल, प्रोग्राम लिहायला लावेल. ओके, सो प्रॅक्टिस करा. आजचा दिवस आहे, उद्याचा दिवस आहे. जे डेटा स्ट्रक्चर, इफ एल्स आणि फॉर लूप ह्याची फुल प्रॅक्टिस करा. ओके, पूर्ण मेथड्स लक्षात असल्या पाहिजेत. ओके, एनी डाऊट?